बातम्या. मित्रांनो, आपण बघू शकता पंढरपूरमध्ये रोहित दादा पवार यांचे उपोषण आहे. उपोषणासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची गर्दी झालेली आहे. आज तिसरा दिवस आहे. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामध्ये इतर राज्यातील शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात पंढरपूर नगरीमध्ये येत आहेत. आपण बघू शकताय दादांची भेट घेण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. आपण बघू शकताय यामध्ये पंढरपूरमध्ये ज्या ठिकाणी उपोषण केलेलं आहे त्या ठिकाणी उपोषणासाठी परमिशन दिले की नाही अजूनही तात्काळ कळलेलं नाहीये. पण जर उपोषणासाठी परवानगी पत्र जर नाही मिळाले तर नामदेव पायरीजवळ उपोषण केले जाईल असे दादा म्हणत आहेत. रोहित दादा पवार हे म्हणत आहेत. बघू शकताय आपण महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधव पंढरपूरमध्ये दादांची भेट घेण्यासाठी येत आहेत. आपण बघू शकताय महाराष्ट्रातील लाखो भाविक भक्त तसेच शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात या पंढरपूर नगरीमध्ये आलेले आहेत. मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. बघू शकताय संपूर्ण पंढरपूर 15 लाखाच्या वरती शेतकरी बांधव येऊ शकतात. मित्रांनो, आपण बघू शकताय पंढरपूरमध्ये ज्या ठिकाणी उपोषण सुरू आहे इथं अजूनही परवानगी मिळाली नाही. जर परवानगी नाही मिळाली तर तुकाराम पंढरपूरमध्ये नामदेव पायरीजवळ उपोषण केले जाईल असे रोहित पवार दादा असे म्हणत आहेत. परवानगी कधी मिळणार काय मिळणार सर्व माहिती आपण जाणून घेऊया. तसेच लोककल्याण बातम्या हा चॅनल लोकांच्या कल्याणासाठी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी हा लोककल्याण चॅनल उपस्थित झालेला आहे. महाराष्ट्रामधील आषाढवारीसाठी लाखो भाविक भक्त 15 लाखाच्या वरती भाविक भक्त पंढरपूरमध्ये येतात. शेतकऱ्यांची यांच्यापेक्षाही 15 कोटी जनता शेतकरी या पंढरपूर नगरीमध्ये या महाराष्ट्रामध्ये आहेत. तसेच महाराष्ट्रातील इतर राज्यातील शेतकरी पंढरपुरामध्ये हे 2 दिवसात दाखल होतील. आज तिसरा दिवस आहे उपोषणाचा. यासाठी अनेक नागरिक शेतकरी महाराष्ट्रामध्ये पंढरपूरमध्ये आज उन्हाचे टेम्परेचर आज 14 जून आहे. 14 जून असूनही उन्हाचे टेम्परेचर 40च्या आसपास टेम्परेचर आहे. तरीही लाखो शेतकरी वर्ग आज पंढरपूरमध्ये येत आहेत आणि दादांची भेट घेत आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे अशा अनेक अडीअडचणी नियम लादलेले आहेत शेतकऱ्यावरती. खरंच सध्याला परिस्थिती बिकट आहे. सध्याला भारतामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये आर्थिक परिस्थिती भक्कम आहे असं सरकार म्हणतंय. एका दिवसामध्ये 94% एका दिवसात कर्ज माफ करू म्हणतंय सरकार. मग सरकारांना 2 लाख रुपये कर्ज माफ करायला काय अडचण आहे असे रोहित पवार साहेब म्हणत आहेत. एका दिवसामध्ये 94% कर्जमाफी होती. एका दिवसात करू म्हणते सरकार. मग कधी करणार शेतकऱ्यांनी आवाज उठवला. आज फक्त तिसरा दिवस आहे. 10 दिवसानंतर याचं वादळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळेल. दादांची भेट घेण्यासारखं वातावरण नाही आहे कारण दादांचा तिसरा दिवस आहे. दादांच्या पोटामध्ये एक कण नाही आहे असे नागरिक म्हणत आहेत. आपण पाहू शकताय. आणि तसेच मराठा समाजाचे आरक्षण करते जरांगे पाटील साहेब यांचे आगमन आज पंढरपूरमध्ये येणार आहे. ते कधी येणार आहेत याचंही आपण अपडेट घेऊया. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपण
आपण पाहू शकताय महाराष्ट्रामधील सर्वच शेतकरी वर्ग दादांची रोहित पवार साहेबांची दादांची भेट घेण्यासाठी येत आहेत. आपण बघू शकताय मोहोळ तालुक्याचे आमदार तसेच रोहित पवार साहेब आज तुळजापूरमध्ये पंढरपूरमध्ये देवांचं दर्शन जरी नाही भेटलं तर दादा गेटवरती उभा राहून देवीची आरती करतात आणि नंतर आपले जे काम आहे ते करतात. कारण मी माझं निरीक्षण केलं आहे, त्याची क्लिप मी लवकर आपल्याला सादर करेन. शेतकऱ्यांनी एकजुटी झाली पाहिजे अशी शेतकऱ्यांच्या घोषणा मोठ्या प्रमाणात आहेत. आता शेतकऱ्यांचे केंद्रीय मंत्री काही वेळामध्ये येणार आहेत. दादाने स्वतः सांगितलेलं आहे. आपण दादांना विचारत तब्येत काय कशी आहे. हो दादा, तब्येत बरी ना? धन्यवाद. तसेच मोहोळचे आमदार साहेब यांनी 4 दिवस झाले या ठिकाणी उभा आहेत, बसलेले आहेत. शेतकऱ्यांसाठी एक दिवस उपाशी राहणं सुद्धा खूप कष्टाची गोष्ट आहे. शेतकऱ्याचे हाल